सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स। तर आज आहे आपल्या गुजरात ट्रिपचा दुसरा दिवस। तर आता आपण धर्मशाळेमधून चेकआउट केलं आहे। तर आता आपला प्लॅन असा आहे की आपण भवनाथ मंदिरला दर्शन करायला जाणार आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सोमनाथला। चला तर मग सर्वात पहिले तुम्हाला भवनाथ मंदिरचे दर्शन घडवतो। चला मग। तर हे बघू शकता तुम्ही भवनाथ मंदिरचं मुख्य द्वार। चला तर आतमध्ये तर असं काही मंदिर आहे। मंदिराच्या आतमध्ये तर आपण व्हिडिओ नाही काढू शकत म्हणून बाहेरून तुम्हाला दाखवतो मंदिर असं। तर प्रॉपर इथे आपलं दर्शन घेऊन झालं आहे। तर मित्रांनो, आता आपण बस स्टॉपच्या जवळ पोहोचलो आहे। तर इथून आपण सोमनाथची बस पकडणार आहे। त्याच्या अगोदर आपण नाश्ता करून घेऊया आणि त्यानंतर मग बस पकडूया। तर आपली बस 9ची आहे, म्हणजे आपल्याकडे अजून अर्धा तास आहे। तर नाश्ता करून घेऊ, नंतर मग बसमध्ये चढू। तर मित्रांनो, आता वाजलेत 9 आणि आता आपण आलो बस स्टँडवरती। तर इथं आपली 9ची बस आहे। तर आपण तिकीट GSRTC थ्रू बुक केले आहे, जी की आपल्याला 170 रुपये पर पर्सन असे भेटले आहे। तर इथून आता आपण जाणार आहोत सोमनाथला। तर आता थोड्या वेळात आपली बस येईल, त्यानंतर तुम्हाला बस दाखवतो। तर मित्रांनो, आता वाजलेत 9:40। तर फायनली आपली बस आली आहे। तर ही AC बस आहे, राजकोट टू सोमनाथ। तर ही बसचं तिकीट आहे 170 रुपये, जी की तुम्ही GSRTC थ्रू बुक करू शकता। तर मित्रांनो, आता आपण सोमनाथला पोहोचलो आहोत। तर आता आपण ऑटो करून आपल्या हॉटेलला चाललो आहे। चला तर मग हॉटेलला पोहोचल्यावर तुम्हाला हॉटेल कसं देतात। तर आता आपण ऑटोने आपल्या हॉटेलवर चाललो आहे। तर हॉटेलवर जाऊन तुम्हाला मी हॉटेल कसं आहे ते दाखवतो। दिसते गाइस, पीछे देखो। बैल है रे, बैल है। पीछे देखो, पीछे पीछे बैल है ते। अरे यार। तर सोमनाथला आपण श्री सोमनाथ ट्रस्टमध्ये थांबलो आहे। तर आता मग आतमध्ये रूम दाखवतो कसे। तर असं काही हॉटेल आहे बाहेरून। पहिले तुम्हाला मी रूम दाखवून देतो, रूम कशी आहे। तर अशी काही रूम आहे। एंट्री केल्यानंतर इकडे तुम्हाला प्रॉपर असं लॉकर आहे। एंट्री केल्या तुम्हाला सर्वात पहिले वॉशरूम आहे। वॉशरूम खूप नीट अँड क्लीन आहे। इकडे तुम्हाला शॉवरची फॅसिलिटी आहे आणि प्रॉपर असा मिरर आहे। इकडे बाहेर पण एक मिरर आहे। असा काही 2 बेडचा रूम आहे। शॉल दिले आहेत, उशी आहे, TV देखील आहे, इथे फॅन आहे। आपण नॉन AC रूम घेतला आहे। साईडला छोटे छोटे टेबल पण आहे, चेअर दिले 2 आणि इकडे बाल्कनीमध्ये तुम्हाला सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो। तर मित्रांनो, आत्ता वाजले 2। तर आम्ही जिथं स्टे केला होता बुक, तिकडे थोडासा इश्यू झाला। तर आम्ही तिथे 3 मुली आणि 5 मुलांची बुकिंग केली होती। तर तिकडे बुकिंग करताना काही इश्यू झाला नव्हता, तर त्या लोकांनी बुकिंग ॲक्सेप्ट केली होती। आम्ही जेव्हा आता इथं आलो तर ते लोक बोलत आहे की आम्ही फक्त फॅमिली मेंबर्सलाच रूम अलॉट करतो। त्यामुळे आम्ही आता तिथून बाहेर निघालो आहे। तर आता विचार केला आहे जेवूया
आणि जेवण झाल्यानंतर आपण कुठेतरी दुसरीकडे रूम बघूया. तर पहिलं आता जेवण घेऊया, जेवणामध्ये काय आहे ते बघूया. तर जेवणासाठी आपण थांबलो न्यू पार्थ मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो प्रॉपर इथे जेवण करून झालं आपलं. तर जेवण छान होतं. तर आता आपण जातो आपल्या हॉटेलवरती. तर हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला रूम कसे आहेत ते पण दाखवतो. चला आता मग निघू आता इथे. तर आपला छोटासा रूम दाखवत येतो. तर असे 2 जणांसाठी प्रॉपर असा बेड आहे, AC आहे, फॅन आहे, TV आहे, छोटासा वॉश बेसिन आहे आणि टॉयलेट आहे. नीट अँड क्लीन टॉयलेट आहे. तर जास्त मोठं नाही, 2 जणांसाठी कम्फर्टेबल रूम आहे. इकडे पण आपण घेतलं आहे, हे 3 जणांसाठी हा एक घेतला आहे आणि हा एक घेतला आहे. तर इथे 3 बेडचा सेट आहे. वॉशरूम पण नीट अँड क्लीन, वॉश बेसिन, TV, फॅन आणि AC. सेम असंच हा तिसरा रूम पण आहे. 3 बेडरूम, वॉशरूम, 2 फॅन आणि AC. अरे तर मित्रांनो रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर थोडासा आराम केला. तर आत्ता वाजलेत 5:45. तर आत्ता आपण आलो आहे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करूया, त्यानंतर आपण जाणार आहोत बीचवरती. तर बीचवर जाऊन तुम्हाला बीचवरचा व्ह्यू दाखवतो. चला आता मग. ओशन व्ह्यू. तर इकडे तिकीट चार्जेस 5 रुपये, बायनॅक्युलर चार्जेस 5 रुपये, सिंगल सायकलिंग चार्जेस 20 रुपये, कपल सायकलिंग चार्ज 40 रुपये. मित्रांनो पहिल्यांदा अशा बीचवर आलो आहे जिकडे आम्हाला पैसे भरून बीचवर जायला लागले. तर 5 रुपये इथं एंट्री फी आहे, पण चालते. आता बीच बघायला जायचं तर पैसे भरायला चांगलं. तर बीचवरती आलेल्या सर्वात पहिलं मारुती रायांचं दर्शन झालं आहे. तर सोमनाथचं बीच बघू शकता किती सुंदर दिसत आहे. खूप नीट अँड क्लीन बीच आहे. सर्व मित्र बीचवरती धमाल मस्ती करत आहेत आणि सोमनाथचा बीच खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे बिलकुल पण इकडे कचरा नाही, त्या बाबतीत मानलं पाहिजे. 5 रुपये जरी घेत असतील पण बीच एक नंबर आहे. तर मित्रांनो सोमनाथ बीचवरती खूप सारी धमाल मस्ती केली. तर आता प्लॅन असा आहे की रूमवरती जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि त्यानंतर मग आपण सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊया. तर मित्रांनो आता वाजले 8. तर मी फ्रेश वगैरे झालो, कपडे पण चेंज करून घेतले. तर आता आपण चाललो आहे सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर बघूया आपलं दर्शन कसं होतं आहे. तर मला वाटतं आपण मंदिरामध्ये काही व्हिडिओ शूट करू शकणार नाही, तरी पण बघूया मला काय तुम्हाला दाखवता येतं. चला तर मग निघू आता. तर मंदिराच्या परिसरामध्ये आपण प्रवेश केला आहे. ही आपली गँग पुढे चालली आहे. लगेच आपल्याला मोबाईल सबमिट करायला आहे. तर इथं निःशुल्क लॉकर अवेलेबल आहे जिकडे तुम्ही तुमचा मोबाईल बॅग ठेवू शकता. तर चला ठेवूया आपला मोबाईल.
तर मित्रांनो आता वाजले 10. तर आपण ऑलमोस्ट 15 मिनटात सोमनाथ मंदिरामध्ये दर्शन करून घेतलं. त्यानंतर आपण मग आजूबाजूचा परिसर बघितला. त्यानंतर शांतपणे बसलो. खूप मन प्रसन्न झालं. तर खूप सुंदर अनुभव होता आणि खूप नीट आणि क्लीन मंदिर आहे. तर आत्ता आपण जाऊया जेवणासाठी. तर जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. चला तर मग निघूया आता. तर मित्रांनो आता वाजलेत 11:15. तर आपण सुंदररित्या जेवलो. जेवण एक नंबर होतं. तर आता आपण थोड्या वेळातच झोपून जाऊ. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्ही हा व्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.